एकदा द्वारकेत श्रीकृष्ण यांना भयंकर डोकेदुखी झाली. मोठमोठे वैद्य, ऋषी आणि देवतांनी अनेक उपाय केले, पण काहीच उपयोग झाला नाही. तेव्हा नारद मुनी यांनी उपाय विचारला. श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या खऱ्या भक्ताच्या पायाची धूळ कपाळावर लावली तरच मी बरा होईल. नारद मुनी प्रथम द्वारकेतील राण्यांकडे गेले, पण सर्वजणी घाबरल्या. भगवानाच्या डोक्यावर पायाची धूळ, हे तर पाप आहे, असं म्हणत त्यांनी नकार दिला. शेवटी नारद मुनी वृंदावनात राधाजवळ पोहोचले. श्रीकृष्णांची अवस्था ऐकताच राधेच्या डोळ्यात अश्रू आले. ती क्षणाचाही विचार न करता म्हणाली, माझ्या कृष्णाला आराम मिळत असेल तर मला 1000 वेळा नरकात जावं लागलं तरी चालेल. राधेने आपल्या पायाची धूळ नारदांना दिली. ती धूळ श्रीकृष्णाच्या कपाळावर लावताच त्यांची डोकेदुखी क्षणात गायब झाली. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले, खरं प्रेम म्हणजे स्वतःचा विचार न करता दुसऱ्याच्या सुखासाठी सर्व काही अर्पण करणं.